गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज चलो आम्ही हॉस्पिटलला नाव देण्यासाठी, आई आणि मी. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. आता मी दिवाबत्ती वगैरे करते. कपडे घातले फक्त, तयारी करायची अजून. तर चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज, दिवाबत्ती वगैरे झाले. मंदिरातली पण झाले आणि तुळशीजवळची पण झाली. सकाळचा क्लायमेट बघा. इथं ठेवते चहा. एकीकडे चहा ठेवला आहे, तोपर्यंत तयारी करून घेते. तर भेटू आपण निघताना. तर आता चहा बिस्किट खायला घेतलं. एक हे लावले, टी व्ही लावते अजून लागली. या तुम्ही पण चहा प्यायला. 8 वाजता निघायचं. 8 वाजता निघायचं आहे आणि काय काम पण नाही केलं. तसंच निघतो आम्ही, आई आणि मी. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. गाडीत खायला ॲपल घेतोय. सूर्याने ॲपल घेतले खायला. दिसला न्यायचे हो. मी चाललो निघालो. गुड मॉर्निंग. चलो गायचं, आता आपण तिकडे जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करतो. काय रिक्षा तुम्ही राहिला का काय? पटकन आपण येऊ ना बरं. मग आम्ही धुतून करावं काय सकाळी नाही आली ना. सकाळी एकदा कावील उतरायला आलं तर तेव्हा नव्हतं आवरी. आमच्या इकडची लोक इकडेच येतात कावील उतरायला. नारपोल साईडची आम्ही आलो कावील उतरायला. काय अक्षी वापस लागली नको सकाळची कधीच कवाई सांगते काय बघू नको निसता जे गाव अण्णा आवरा मोठा हॉस्पिटल. तेव्हा लागलं, लाईनच लागले. जसं आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. इकडं असेल ना कुठला माणूस येणारा तो 1-1.5ला नंबर. बाबा येणाऱ्याने चुकून पण नको येवाला ना. जेवून खाऊन आला त्या माणसाला बरं आहे, नाही तर डब्बा. ते रिक्षावाला भाऊ झोपलं डायरेक्ट. 300 मी कंचन होते. दुसरा नंबर, दुसरा 14 वरती वरती पहिल्या फ्लोअरला. मी कंचन होते. हा
मग 35 नंबर गेल्यापासून बसवलंय. बसवलं. कधी 10 वाजता आलो ना आपण. 10, 11 म्हणजे आम्हाला कशी 9ला 9 वाजता. 9, 10, वाजता. 11, 12, 1, 5 तास बसवली तरी तरी एक पण नाही नंबर. माझी फाईल घेतली ना त्याच्यामुळे ती बरं पटकन त्या बायका बसल्या माझ्याजवळ दूर करतात बापू आपा नंबर साठी एक डॉक्टर ना 300 बायका. सकाळी गेलतो सगळा झुलून ना कपडे बघा हे असा पसारा करतात. पसारा 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 नुसता पसारा. कवा नाही झुलून ठेवणार कधीच. कंटाळा आला आधीच. आता सर्व झुलतंय आणि थोडा वेळ आराम करते. वडापाव खाल्लेत नाश्ता करून आलो. तुम्ही दरवाजा लावले. फायनली घरी आलो आणि खरंच जाल तर लवकरच जा तिकडे. मीनाबाई ठाकरेचे नेरूरला गेलं तर असंच म्हणजे नाव टाकायला लागतं ना इकडे 2-3 ठिकाणी. त्यासाठी नाव टाकायला गेली ती डिलेवरीसाठी. तर एक आहे सिद्धीमध्ये पनवेलला तक्क्यावर ना, एक मीनाबाई ठाकरेची इथे टाकलं आहे आणि एक प्रीतममध्ये टाकायचं आहे. 2-3 ठिकाणी नाव टाकायचं आहे. पण इथे जाल ते लवकर जा. आम्ही 8 वाजता निघालो तर इथं 9 वाजता पोचलो. तर 1 वाजला आम्हाला यायला. तर तिथे 6 वाजता वाटतं घेतात वाटतं म्हणजे नंबर देतात 6 वाजता 6, 6:30, 7पर्यंत तिथेशी जायचा तेव्हा नंबर लवकर येतं. आम्हाला जाम उशीर झाला. तर नाश्ता वगैरे केला. आता काही जेवायचा नाही. दुपारचे वाजलेत 2:30 आणि आता आम्ही थोडा वेळ आराम करत आहे आणि मग आपल्याला इव्हिनिंगला भेटू. तर चला. गुड इव्हिनिंग गाईज. आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे 5:15 वाजता. आता मी फ्रेश होत आहे आणि मग तुम्हाला भेटत आहे. ते पण अजून कामावरून आलेले. चला आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते. पुन्हा एकदा तुम्हाला गुड इव्हिनिंग. आता चहा घेते. फ्रेश वगैरे झाली चहा आणि बाबू पण आलता स्पर्श. ते गेला लगेच. येऊन दरवाजा लावलेला. येऊन दरवाजा लावला आणि इकडे तिकडे सगळ्यांना शोधताय आणि मी दिसलो तर पलाला. तर आज ब्लॅक टी आणि मम्मीने बनवलेल्या जावयासाठी खास करंजी. तर चला या तुम्ही पण खायला. फोन केला का बरं मला पाणीपुरी घ्यायचं. तर पार्सल घेऊन येतो. बरं पार्सल नको तर जासईची पाणीपुरी 1 नंबर लागते. तो जासईलाच घेऊन जाईल आल्यावर. अजून तर निघले नाही. आल्यावर घेऊन जाते. तोपर्यंत चहा पिते कारण का सकाळी वडापावच खाल्ला आहे. जेवली नाही. आता बघू रात्री काय बनवायचं ते तेव्हा जासईशी येताना घेऊन येऊ. तर चला आता या तुम्ही पण चहा प्यायला. मी पण चहा पिऊन घेते. मग ते आले का ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता घेतले वेफर्स खायला. आई आणून दिली. वेळा टी व्ही लावली. गाईस ते पण आले. त्या रूममध्ये मी पटापट भात आणि चिकनचा रस्सा बनवला आहे. चिकन शिजते अजून म्हणजे झालं नाही अजून. तर आजचा बेत आहे चिकन आणि राईस. मला खूप दिवस खायचं होतं त्याच्यामुळे मी आज चिकन बनवलं आहे. चिकन एक साईड भात. चालले आता बाबूंच्या घरी. काम आहे थोडंसं.
दात बघ कसा खाते तो. साईडला होतो ओनली पबजी काय डिगबर खायचा जेवाचा आणि ती पबजी. ए दुषक नाही तर CID नाही मला काय बघून देवाचंच नाही. नाही मोबाईल नाही TV नाही चा केला केला काय ती सेटिंग करायचं खेळा. बाहों पे राहों पनाहों पे आहों पे बाहों पे साहों सलाह